ज्योतिबा मंदिर क्षेत्र हे इको सेन्सिटिव्ह झोन आहे। इथे कोणत्याही प्रकारे उत्खनन ब्लास्टिंग करता येत नाही। तरी देखील ज्योतिबाच्या पायथ्याशी म्हणजेच गायमुखच्या इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात पोकलँड लावून उत्खनन सुरू आहे। याचा पाठपुरावा मी गेली 5 महिने सुरू केलेला आहे। विभागीय आयुक्तांना मी ईमेल केला, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला, जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांत तहसीलदार यांना पत्रव्यवहार झाले, पण फक्त हे कागदी घोडे नाचले। परंतु यामध्ये पन्हाळा तहसीलदार, पन्हाळा प्रांत आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांचा वरदहस्त किंवा त्यांचा सहभाग असल्याशिवाय हे उत्खनन होऊ शकत नाही। ह्या उत्खनन होणार आहे काय की पायथ्याशी जर हा मोठ्या प्रचंड प्रमाणात उत्खनन होत गेलं तर ज्योतिबा मंदिर हा धोक्यात आलेला आहे। त्यामुळे माळींसारखी घटना या ज्योतिबा मंदिरमध्ये घडू शकते। अनेक फार्म हाऊस साठी इथं ब्लास्टिंग केलेलं आहे, उत्खनन केलेलं आहे। त्यामुळे एक रस्ता तरी जुना खचलेला आहे, आता दुसराही गायमुखकडनं जाणारा रस्ताही खचू शकतोय। किंबहुना मंदिर ही धोक्याच्या पातळीत आता सध्या आहे। येणाऱ्या पावसात हे पाणी जर ह्यात मुरलं तर मंदिर सुरक्षित राहील असं मला वाटत नाही। त्यामुळं वेळीच ह्याच्यावर उपाययोजना कराव्यात। जे आता निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी सभागृहामध्ये हा विषय ताणून धरावा, तरच हा जिल्हा ज्योतिबाचं मंदिर टिकणार आहे, नाहीतर ज्योतिबा मंदिर होतं असा इतिहास सांगावा लागेल।